सकाळी 6 नाही वाजली का रोज कुट्टी करायला जातो बरं का भाऊ. पण आहे ना त्याला 5:30 वाजताच पारगावला घेऊन गेलो होतो कारण ताईला जायचं होतं मुंबईला. मग आम्ही गेलो होतो तिला सोडवायला. तिकडनं आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता म्हटलंय ना मिथुनला आहे ना पिठाचे गोळे चारायचे होते बरं का. आता म्हटलं त्याला गोळे वगैरे चारून घेऊ म्हणजे मग आपण पुढच्या कामाला मोकळे झालो. आता मला जायचं होतं बाहेर पण पप्पा म्हटले बाळा नंतर बाहेर जा. पहिले आहे ना शेतातली कामं वगैरे उरकून घ्या आणि मग दिवसभर हिंडा. मग काय तर शेतात आलो ज्वारीच्या वावरात ज्वारीच्या पेंड्या उभ्या करायच्या होत्या. सगळा कडबा दोन्हीकडून उभा करून ठेवला. अजून निम्मा राहिला तर उद्या करू. घरी येता येता आहे ना हे बटरस्कॉच भेटलं. तसं आहे ना सगळी काम वगैरे उरकत आली होती बरं का आणि आता आपल्याला जायचं होतं घाटावरती. मग काय तर मिथुनला घेतलं आणि 2-3 वासरं होती अजून ती पण आणली सोबत आणि आलो मग घाटावरती. मिथुनलाच पहिल्यांदाच जाडी घातली होती बरं का. त्याच्या मानाने तो मागं राहिला पण शेवट आहे ना मागून घासून पळाला. एवढा दुराळा उडाला म्हणजे तुम्ही समजून जा वासरं पळाली किती असतील. मग काहीतरी त्याला तळ्यातून वगैरे खाली घेऊन आलो आणि म्हटलं तर थोडा वेळ त्याला बांधावा. कोणी दुश्मन वगैरे नव्हतं बरं का आमचं कारण तो आम्हाला गोरा झोपायला दिलं ना तो लय दिलदार माणूस आहे. एका शब्दावर त्याने आम्हाला गोरा दिला. मग आता ती बारी वगैरे करून घरी गेलो आणि दुसऱ्या घाटावरती आलो. इकडे गणेश भाऊ सुरेश भाऊ भेटले आणि बाकीची मित्रमंडळी ती पण तुम्हाला दाखवतो. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू. नहीं मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं. कमेंट करके बता देना तू मेरे से प्यार करती है या नहीं करती. इनको बता देणार रे मेरे को नाही. मग काय आता घरी वगैरे आलो आणि संध्याकाळ झालं होतं यायला भरपूर टाईम झाला होता. तर यांचा मस्त आराम चालला होता. आता म्हटलं आपण पण थोडा आराम करू. थोडा वेळ शेकोटी केली. आजचा दिवस तर पूर्ण गाड्यातच गेलाय. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.